श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी अर्चना. माझ्या सुरास क्रिस्टल चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर भक्तांनो, बघा, माझ्या स्वामीच्या कृपेने आमचं घर झालेलं आहे आणि स्वामी सेवा मी खूप केलेल्या आहेत. माझ्या बाळासाठी आणि घरासाठी माझी स्वामी सेवा संपूर्णपणे फलित झालेली आहे. बघा, मी 11 गुरुवार आणि 21 पारायण केले होते आणि संक्षिप्त गुरुचरित्र जे आहे ते 7 दिवस केले होते. यथाशक्ती म्हणून बोलले होते मी आणि ती सेवा मला पूर्णपणे त्याचं फळ मिळालं. मी माझे जे इच्छा होत्या त्या मागितल्या होत्या माझ्या घरासाठी, माझ्या बाळासाठी. त्या दोन्ही इच्छा माझ्या स्वामींनी पूर्ण केल्या. मी ज्या दिवशी आम्हाला रूम बघायला जायचं होतं, डील करायची होती, त्या दिवशी मी चेंबूरच्या मठात गेले होते आणि स्वामींना सर्व काही सांगून नारळ ठेवला होता आणि स्वामींनी माझी ती इच्छा पूर्ण केली. ज्या दिवशी नारळ ठेवला होता त्याच दिवशी आहे ना, आमच्या घराची डील आहे ना फिक्स झाली. आम्हाला घर आवडलं, सगळं बोलणं चालणं झालं. फॉर्म वगैरे तिथले फिलअप केले आणि तिथे ॲडव्हान्स बुकिंग पण केली. त्याच दिवशी, ज्या दिवशी नारळ ठेवला त्याच दिवशी 2023 ऑक्टोबरमध्ये आमच्या घराचं बुकिंग फिक्स झाली आणि त्याच्यानंतर लोन पासही झालं आणि ते अंडर कन्स्ट्रक्शन होतं. त्याच्यामुळे आम्हाला चावी आत्ता भेटलेली आहे. पूर्ण बिल्डिंगचं काम झालं. घरं व्यवस्थित एकदम छान, सगळे रूम मस्त बनवले. खूप आवडलं. आतमध्ये काही असं उणीव दाखवण्यासारखं नव्हतं. इतकं छान, आणि तेही स्वामींच्या कृपेने. ते घर स्वामींचं आहे आणि स्वामींनी आम्हाला ते घर दिलं. आम्ही दोघंही खूप खुश आहोत. मी ज्या सेवा केल्या त्या सेवा म्हणजे असं गर्वपणाने नाही की मी हे केलं, मी ते केलं, मी अशी सेवा केली, तशी सेवा केली. सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की मनापासून आपण इच्छा मागितली, मनापासून स्वामींची सेवा केली की स्वामी आपल्याला सहजपणे देतात, हेच सांगायचं आहे. हा माझा जो व्हिडिओ आहे, जे कोणी ऐकेल की तेव्हा बघा असं असं होतं, मग ती ना स्वामींचा विश्वास त्यांच्या मनामध्ये खूप वाढेल, एवढं सांगण्याचं माझं तात्पर्य आहे. आणि स्वामी खरंच, स्वामींना मनापासून कोणती इच्छा मागितली ना तर ते आपल्याला स्वामी पूर्ण करतातच आपल्या इच्छा. तर माझा हा व्हिडिओ तुम्ही जे बघतील त्यांना खरंच मनापासून, मनामध्ये अशी एक हे ज्योत निर्माण होतेच की हां, खरंच आहे, हे जे सत्यच आहे, स्वामी जे आहे ते सत्य आहे. 2023 ऑक्टोबर महिना, या महिन्यातच माझ्या सगळ्या सेवा संपल्या होत्या. म्हणजे मी 11 गुरुवार जे केले होते 3 महिन्यातच व्हायला पाहिजे होते. त्याच्यासाठी मला 6 महिने लागले. की मी यथाशक्ती बोलेल असं केलं होतं मी स्वामींना. हे कधी कोणती सेवा करायची असेल तर यथाशक्ती बोलायचं, अखंड बोलायचं नाही. आपल्या स्वामी समजून घेतात. यथाशक्ती मला जसं होईल तशी मी सेवा केली. 11 गुरुवार संपले ऑक्टोबर महिन्यामध्ये. त्याच्यानंतरनं 21 पारायणं संपले. 7 गुरुचरित्र बोलले होते. 7 गुरुचरित्र संक्षिप्त गुरुचरित्र बोललेले. जे छोटं आहे ते मी 7 दिवसात 7 केले होते. तर अशा प्रकारे मी सेवा केली होती आणि त्याच्यानंतरनं मला हे सगळं फळ भेटलेलं आहे. 21 पारायण जे मी केले होते ना ते स्वामीचरित्र सारामृत ह्याचं केलं होतं. ते माझं ऑक्टोबर महिन्यातच पूर्ण झालं होतं आणि त्याच्यानंतर मला प्रेग्नन्सी कन्सीव्ह झाली आणि आम्ही आमच्या घराची जी चावी आहे ना ते माझ्या बाळाच्या हातातच घेतली. आम्हाला खूप आनंद झाला, खूप खुश झालो आम्ही. आणि आम्ही डायरेक्ट चावी घेण्यासाठी बाळ झाल्यानंतर तिलाच घेऊन गेलो. तिच्या हातामध्ये चावी घेतली. माझी ती लक्ष्मीच आहे आमच्या दोघांची. आणि अशा प्रकारे आम्ही स्वामींची सेवा करून, त्यांची भक्ती करून हे फळ मिळवलं. ऑक्टोबर महिन्यामध्ये आमचं हे घर बुकिंग झालं आणि मला प्रेग्नन्सी कन्सीव्हसुद्धा झाली. तर अशा प्रकारे स्वामींचा मला आशीर्वाद मिळाला. आज माझं बाळ 1 वर्षाचं आहे. घराची चावी भेटली. गणेश पूजा घरामध्ये केली, नवीन घराची माझ्या. मी खूप खुश आहे. श्री स्वामी समर्थ. आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. माझ्या घराचा व्हिडिओ आहे. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास मला कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.